जैन विद्यार्थी मित्रांनो, नांदेडला लवकरच पोलीस आयुक्तालय. गृह विभागाने मागवला वस्तुनिष्ठ अहवाल. खासदार अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश. बघूया संपूर्ण माहिती. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले असून अनेक वर्षांपासून रखडलेला नांदेड पोलीस आयुक्तालय स्थापना करण्याचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार आहे. त्या दृष्टीने राज्याच्या गृह विभागाने वस्तुनिष्ठ अहवाल मागविला असून वरिष्ठ स्तरावर हालचालींना वेग आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर हा प्रस्ताव थंड्याबस्त्यात पडला होता. खासदार अशोक चव्हाण यांनी काही महिन्यापूर्वी भाजपात प्रवेश केला, त्यामुळे पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा धुळखात पडलेला प्रश्न मार्गी लागण्यासंदर्भात त्यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून राज्याच्या गृह विभागाने नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्र पाठवून शहरालगतच्या 12 पैकी उर्वरित 5 पोलीस ठाण्यांची माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या. नांदेड शहराचा विस्तार आणि लोकसंख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याबरोबरच गुन्हेगारी प्रमाण वाढत असून चोरी, जबरी चोरी, लुटमारीसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरासह परिसरात यापूर्वी अनेक मोठे गुन्हे घडले आहेत. त्यामुळे आंतरराज्य टोळ्यांचा सहभाग असल्याचे अनेक वेळा तपासातून पुढे बघा. नवीन पोलीस ठाणे होणार. गृह विभागाच्या या पत्रानुसार नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून पोलीस अधीक्षक कार्यालय वजीराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, इतवारा, नांदेड ग्रामीण, बारड पोलीस ठाण्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी जिल्हा विशेष शाखेकडून माहिती तयार करून खास दूतामार्फत तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ही माहिती तातडीने गृह विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.